नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाची कारणं, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणूया. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करतो आहे. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. कांदा भावात वाढ झालेली आहे. कुठे झालेली आहे, काय झालेलं आहे, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेत आहोत. स्क्रीनवर तुम्ही बघत आहात अत्यंत महत्त्वाची अपडेट आताच्या क्षणाची आलेली आहे. कांदा निर्यातदार प्रवीण कदम यांचं काय म्हणणं आहे तर बघू शकता. लासलगाव बांगलादेश हा भारतात सर्वात मोठा कांदा आयातदार देश आहे. त्यांनी तब्बल 1 वर्ष आयातबंदी कायम ठेवली आहे. केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करत आयातबंदी हटवावी. भारतातून निर्यात सुरू झाली तर शेतकऱ्यांना लगेचच 2 ते 5 रुपये दरवाढ मिळू शकते, प्रवीण कदम निर्यातदार यांचं म्हणणं आहे. त्याच मित्रांनो, लासलगाव बांगलादेश हा सर्वात मोठा कांदा आयातदार देश आहे. त्यांनी तब्बल 1 वर्ष आयातबंदी कायम ठेवली तर सरकारने तातडीने हस्तक्षेप आयातबंदी हटवावी. भारतातून निर्यात या ठिकाणी एकंदरीतच या कांद्याला 2 पैसे शेतकऱ्यांना मिळू शकतात. आणि बांगलादेश कांद्याचे भाव 100 पार सध्याचे गेलेले आहे. बांगलादेशात कांद्याला किमती आकाशाला भिडल्या आहेत. काही दिवसातच दर दुपटीने वाढल्याने स्वयंपाकघराचे गणित पूर्णपणे बिघडलं आहे. भारतातून होणाऱ्या कांदा निर्यातीवरील बंदी कायम असताना स्थानिक साठे संपुष्टात आल्याने तेथील बाजार अस्थिर झाले आहे. बांगलादेश सरकारने स्थानिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून आयातबंदी कायम ठेवली होती. मात्र आता जुन्या कांदा संपला असून नवीन लाल कांदा जानेवारीत येणार आहे. त्यामुळे देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे लासलगाव येथील निर्यातदारांनी केंद्र सरकारने हस्तक्षेप करत बांगलादेशची चर्चेद्वारे आयातबंदी हटवण्याचा प्रयत्न करणं गरजेचे असल्याची मागणी केली आहे. अशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेली लासलगाव बाजार समिती सध्या कांद्याला 13 ते 17 रुपये प्रतिकूल दर मिळत आहे. त्यावेळी बांगलादेशात 100 रुपये किलो भाव पोहोचल्याने दोन्ही देशात किमती 6 पट तफावत आहे. ढाका, चितगाव, राजशाही, खुलना या शहरात काही दिवसात कांद्याची किंमत झपाट्याने वाढली आहे. धन्यवाद. धन्यवाद.